चला आता आपण निघालो जरा बाहेर एका अशा ठिकाणी जाणार आहे. चांगलं ठिकाण आहे, खायचं ठिकाण आहे. तुम्हाला तिथे गेल्यानंतर सांगतो आपण काय खायला निघालो आहे. वातावरण कसं झालं आहे बघा, जरा ढग आलेत. दुपारी जास्त ऊन होतं, आता असं वाटायला लागलं की उन्हाळाच चालू झाला आहे. तर आता जरा ऊन कमी झालं आहे, त्याच्यामुळं तयारी केली आणि आता निघतो बाहेर. जरा जातो, खाऊन पिऊन येतो. आहे ना येऊ जायचं आपण इकडे बघ. तुम्हाला मी आता खाली गेल्यानंतर कारमध्ये भेटतो आणि मग सांगतो आपण निघालो आहे कुठे. तर चला, झाली आपली तयारी सगळी. लहान मुलं असल्यानंतर भरपूर तयारी करायला लागते. चला लिफ्ट आलेली आहे, आता आम्ही लिफ्टमध्ये जातो आहे. आता निघालो. येऊ कुठं निघाला तू, कुठं बसला तू? खरं चला गाडीत बसूया आणि आपण निघूया. आपले झाले सगळं आता. येऊ नमस्कार मित्रांनो, मी अतुल सुवर्ण प्रल्हाद सावंत सातारकर अतुल या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण निघालो आहे मुळगावचा वडापाव टेस्ट करण्यासाठी. तर भरपूर जणांनी मला सजेस्ट केलेलं की मुळगावचा वडापाव एक त्याची चव एकदम स्वादिष्ट आहे, सुंदर आहे. तर त्यासाठीच मी म्हटलं की चला जाऊया. आज सुट्टी पण होती, तर म्हणून मी जरा वेळ काढून निघालो आहे मुळगावचा वडापाव टेस्ट करण्यासाठी. तर तुम्हाला सांगतो मी टेस्ट कशी आहे आणि काय आहे ते. कारण लोक बोलले चांगलं आहे म्हणून चांगलाच असं आहे असं काय नाही. मला जर आवडला तर मी एक हॉनेस्ट रिव्ह्यू तुम्हाला देणार. जर तुम्हाला चांगला वाटला, मला जर चांगला वाटला तर मी तुम्हाला नक्की सांगणार की हा वडापाव चांगला आहे, तुम्ही खायला गेलं पाहिजे. जर मला चांगला नाही वाटला तर मी सरळ सांगणार की वडापाव चांगला नाही म्हणून. तर आता आहे मी बदलापूरमध्ये जोबिली गावामध्ये राहतो आहे. तर तिकडून मी आता निघालो आहे. तर इथून एक साधारण 15-20 किलोमीटरच्या अंतरावरती असेल आणि तो बारबी डॅमच्या रोडवरती आहे. तर चला जाऊया आणि खाऊया. आणि मी तुम्हाला तिथे गेल्यानंतर सविस्तर त्या वडापावची माहिती सांगतो. तर जरा पहिल्यांदा निघतो आणि मग तुम्हाला भेटतो. तर चले युग बघा, आमच्या युगच्या खुरापात्या चालले. उठतंय बसतंय उठतंय बसतंय. आणि त्याची मम्मा, लाडाची मम्मा, हसते गालामध्ये खुदू खुदू. युग अयो कुठे निघालाय तू वडापाव खायला? वडापाव कधी खायचा असतो आणि कधी जायचं तू. वेस्टला गर्दी किती आहे इथं? हा ना, भरपूर गर्दी आहे वेस्टला. ईस्टला एवढी गर्दी नाही, तर जास्त गर्दी आहे. हा, ईस्टला मार्केट पण चांगलं आहे. काल इथनं फळं आणली बघू युगला. युग माझं ऍपल खातो, युग माझं काय काय खातो, ग्रेप्स खातो. नाही, ग्रेप्स नाही खात माझे. डाळिंब खातो. येस एसटी बघ, गावाला जसे एसटी तसे एसटी आहे तिथं. इकडे जे आतमध्ये गाव आहेत ना एकदम, तिकडे या बदलापूरवरून एसटी सुटते ते. हा, माहिती मला. बदलापूरची खाऊ गल्ली कुठे आहे? बदलापूरची खाऊ गल्ली कुठं आहे इथं बदलापूरला? आहे आहे आहे, मला तर काय माहित नाही खाऊ गल्लीचं. बघितलंय. कोणाला खाऊ गल्ली माहीत असेल तर नक्की सांगा. बदलापूरची खाऊ गल्ली, मला तर काय बदलापूरची खाऊ गल्ली माहीत नाही. कोणाला माहीत असेल तर कमेंट्स करा. गर्दी असते बघा. ट्रेंड पण सगळं मिळतं इथं. ट्रेंड्स, कपडे बिपडे भारी मिळते तिथं. बदलापूर वेस्टला आहे ना सगळं आहे. विजय सेल्स आहे, ट्रेंड्स आहे, तुझं रिलायन्स डिजिटल आहे. मोबाईलचं कव्हर घेऊया. मोबाईलचं कव्हर घेऊया आपण. आता इथं जागा नाही गाडी लावायला. टू व्हीलरवर आलं पाहिजे इकडं. 4 व्हीलर एवढी कुठं लावणार? उल्हास रिव्हरच्या ब्रिजवरून आपल्याला जायचं आहे पलीकडे.
अरे बापरे बाबा चला पटापट. बाबा तर आडवच येते ते गाडीच्या. नवीन ड्रायव्हर. आता कसं वाटतंय पावसाळ्यात उल्हास नदीला किती पाणी असतं. बाई माझे पप्पा इथेच तर होते ड्युटीला. ह्याच्यात पूर आलता तेव्हा 2006 मध्ये. होय. हा एरिया होता माझ्या पप्पांचा. MSCB मध्ये होते ना माझे वडील. उल्हास श्रीबार. आता या नदीला पाणी नाही उल्हास नदीला, पण पावसाळ्यात लय पाणी असतं वरती पाक टिकताय ना. हो इथे खूप पूर भरतो. रील काढतो. शिवाजी महाराजांचा पुतळा हा नवीन झालाय. हे रिसेंटली झालाय. भारी आहे ना. छान आहे. रोड पण भारी झालेत आता. पहिलं रोड एवढं काय खास नव्हतं, आता मोठं पण रोड झाले, चांगलं पण झालेत रोड. बदलापूर हायस्कूल बदलापूर कनिष्ठ महाविद्यालय 12वी पर्यंत पण असेल मला वाटतं इथे शाळा. अरे बाप भारी वातावरण आहे इथं. उसाचा रस. या साईडला किती बदलापूर पसरले हो. बदलापूरचा हे सोनवलीचा एरिया आहे ना. बदलापूर सोनवली एरिया. इकडून लोक स्टेशनला तिथे. एकदम गाव सारखा रोड लागलाय. बदलापुरातनं 5 ते 10 किलोमीटरवरून बाहेर बाहेर पडलं. 5 ते 10 किलोमीटर डायरेक्ट गावाला गेलेल्यासारखं फील होते. पावसाळ्यात सगळे भात शेती करणारी माणसं. पावसाळ्यात एकदम निरोगार थंड वातावरण असणार इकडं. योगला घेऊन यायचं पावसाळ्यात एक दिवशी. आपलं याचं खंडोबाचं मंदिर इकडे आहे ना. खंडोबाचं मंदिर पण या साईडला आहे पुढं. पावसाळा गेला, झाडाची पानं गळलीत, त्याच्यामुळं सगळं कसं वाटतं एकदम वृक्ष एकदम. मुळगाव तेच खंडोबाचं मंदिर आहे. ते तोच एरिया. आता पोचलोय रहाटोली गावात. ग्रुप ग्रामपंचायत रहाटोली, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे. आपले सहर्ष स्वागत करीत आहे. तर आता आपण रहाटोलीमध्ये पोचलोय आणि आता इथून आपल्याला राईड घ्यायचा आहे. आणि पुढे गेल्यानंतर जवळच आपला फेमस मुळगावचा वडापाव ह्या रोडलाच आहे. रोडचं पूर्ण काम चालू आहे बघा तुम्ही. आपण मुळगावच्या रस्त्याला आलो ना की तिथं श्रीजा फटाका मॉल. या ठिकाणी होलसेलमध्ये फटाका भेटतो. आम्ही मागच्या वेळी आंबेडकर जयंतीच्या वेळी इथून फटाका घेऊन गेलेलो सोसायटीमध्ये. तर इथं फटाका होलसेलमध्ये भेटतो. आणि मित्रांनो त्या डोंगरावरती तुम्ही बघताय समोर एक मंदिर दिसतंय. त्या डोंगरावरती समोर एक मंदिर दिसतंय. ते मंदिर खंडोबा मंदिर आहे मुळगावचं. ते पण बघण्यासारखं आहे. तर आपण एकदा तिकडे जाऊ नक्की. रस्ता बंद केलेला आहे. रस्ता बंद केला इकडून. काय यार आपण ऑफ रोडिंगला आलोय का काय. तर सध्या आपली ऑफ रोडिंग चालू आहे. ट्रॅक पडून झोपलो आहे. पावसाळ्यात लय भारी वातावरण असतं त्या खंडोबा मंदिर तिकडे आहे ना. अरे बापरे रिक्षावाला काय पाडते काय बायका सगळ्या. अरे हो 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 बाबा ए बाबा. इथं जर तुम्ही येत असाल तर मेकअप करून यायची काही गरज नाही, कारण रोडचं काम चालू आहे. त्यामुळे फपोटा उडून पूर्ण मेकअप होऊ शकतो. त्याच्यामुळे मेकअप करूच नका. बिना मेकअपचं या, कारण फपोटा एवढा आहे तुम्हाला एकदम चिकन चमेलीच करून टाकणार.
आता लागला चांगला रोड आणि आता फक्त 1.3 किलोमीटर बाकी आहे आणि आपण पोहोचणार आहोत वेटेड वडापाव, मुळगावचा वडापाव. पण नक्की मुळगावचा वडापाव प्रसिद्ध तर आहे, पण तेवढी क्वालिटी पाहिजे, चांगली चव चांगली पाहिजे तर त्याला मजा आहे. नाहीतर तर आपण रिव्ह्यू तर देणारच आहे, जशी चव असेल तसा रिव्ह्यू असणार आहे. इकडं गावासारखी घरं लागलीत, असं वाटतं की गावच आहे, असं वाटतं म्हणजे गावच आहे. कुठलं गाव आहे का? मुळगावच आहे ना. आणि याच रोडला वडापाव आहे. मित्रांनो, इकडं होमस्टे, फार्म हाऊस मोठ्या प्रमाणात आहेत. त्याच्यामुळे कोणाला 2 दिवस जर निवांत चिल व्हायचं असेल तर बदलापूरला भरपूर होमस्टे आहेत आणि चांगले होमस्टे आहेत. ह्या साईडून तुम्हाला दिसतंय बघा जवळून, थांबा तुम्हाला दाखवतो, गाडी उभी करतो जरा. हे बघा, हे खंडोबा मंदिर आहे आणि पायऱ्या वगैरे सगळ्या दिसतात आपल्याला. दिसलं? पावसाळ्यात एकदम जबरदस्त वातावरण आहे तिकडं, कारण हिरवगार आणि पाऊस पडत असेल त्याच्या वेळी या पायऱ्यांवरून चालणं मजाच काहीतरी वेगळी असणार. तर पावसाळ्यात आपण नक्की भेट देऊया या खंडोबा मंदिराला. आणि आता आपण आपला पुढचा प्रवास चालू करू. तर इथं बघू शकता कटरनं काम चालू आहे. चाक कापायचं बाबा, मोबाईल पकडू का? बॅक पावडर मेकअप करून याच नाही, 2 व्हीलर नाही यायचं. हिरो हँडसम चिकना चमेलीच होणार. 2 व्हीलरनं जर मी आलो असतो, माझा विचार चाललेला 2 व्हीलरनं यायचा, पण 2 व्हीलरनं युग लहान आहे, तो अजून व्यवस्थित बसत नाही. म्हटलं तरी पण चाललेला विचार की एवढं काय जास्त लांब नाही, जाऊया 2 व्हीलरवरनं. पण अवघड झालं असतं, कारण तो झोपला होता आणि 2 व्हीलरवर पूर्ण अवघड होऊन जातं. बरं झालं 2 व्हीलरवर आलो नाही ते. आणि ऊन पण होतं जास्त, पण आम्ही ऊन कमी झाल्यावरच निघालो. उन्हाची काही जास्त वाट बघितली नाही. जिकडं तिकडं रोडच बनवायचं चाललेत काय. मित्रांनो, हा जो चौक दिसतोय पुढचा, ह्या चौकातच ते हॉटेल आहे, वैजयंती ढाबा आलेला आहे. वैजयंती ढाबा. आता बघूया नक्की त्या वैजयंती भागाची गर्दी पण आहे ना. अरे वा 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 वा, वैजयंती ढाबा, वडापाव चांगला द्या, मजा झालं. अरे बापरे, गर्दी तर आहे, प्रसिद्ध वडापाव आहे म्हणून गर्दी तर असणारच. आणि गर्दी पाहिजेच, नाही तर प्रसिद्ध कसला मग. बघू कुठं आहे वैजयंती ढाबा. अरे बाबा, रस्त गाडी माणसं तर मध्येच उतरते ती, काय ना कळत नाही काय. मित्रांनो, आम्ही आता पोचलोय आणि आपली गाडी लावलेली आहे पार्किंगला या ठिकाणी. ह्या ठिकाणी वैजयंती ढाबा आहे आणि तोच मुळगावचा वडापाव आहे. हे गाव तुम्ही बघू शकता. माणसं गाड्या घेऊन येतात, गाड्या पार्किंग करून वडापाव खाण्यासाठी खास. तिथं गर्दी होताना आपल्याला दिसते आहे. चल, युग आमचा झोपला. वैजयंती हा आहे मुळगावचा प्रसिद्ध वडापाव. तर 4 वडापाव दे ना. वडापाव संपले होते आणि आता आपल्यासाठी गरम गरम वडापाव टाकलेत. आता 5 मिनिटं वेट करू आपण, मग आपल्यासाठी गरम गरम वडापाव. आणि वडापाव हा गरम खाण्यातच मजा आहे.
आणि त्याच वेळी आपल्याला टेस्ट त्याची समजेल, कारण गार वडापाव बरोबर लागत नाही. आणि आपण बरोबर आलो ना, गरम गरम वडापाव काढलेत, तर आता जबरदस्त काम आहे. वास तर येतोय, घमघमाट खमखमाट सुटलेला आहे. वडापाव चांगला तळलेला आहे यांनी, बघा तुम्ही, चांगला खरपूस भाजलेला आहे. एकच नंबर वडापाव लागणार आहे. चांगला गपगपीत वडापाव दिसतोय. एक नंबर फक्कड काम होतंय आज, एकच नंबर. अगाय वड बघून नुसतं तोंडाला चळा पाणी सुटले. आता ताव मारावाच लागतोय. मित्रांनो, हा आहे मुळगावचा वडापाव आणि त्याच्याबरोबर दिला सुंदर ठेचा, आणि त्याच्याबरोबर मिळणार हा सुंदर ठेचा. बघून तर एकदम चांगला वाटतोय वडापाव, ठेचा पण चांगला वाटतोय. आणि हे बघा, एकदम क्रिस्पी झाला आहे वडापाव. ओपन करून टाकू जरा. हे बघा, मला दाखवतो मी. हे बघा, आतमध्ये मसाला असा आहे. अशा पद्धतीचा वडापाव आहे. वरून एकदम क्रिस्पी आहे आणि चांगला वाटतोय. तर आता बघूया कसा वाटतोय. तुम्हाला नक्कीच चव आहे ते सांगतो. इथं हा वडापाव आहे. चांगला वडापाव आहे, क्वालिटी आहे क्वालिटी आहे. तुला कसा वाटला वडापाव? तिला पण आवडला आहे वडापाव. युगला कसा वाटला वडापाव? युग, तुला पाहिजे वडापाव खायला? पण सेकंड टाइम यायची. बऱ्यापैकी बरं दे का, चल राहू दे. मित्रांनो, हा जो वैजयंती ढाबा आहे, हाच तो मुळगावचा प्रसिद्ध वडापाव आहे. आणि आपला वडापाव खाऊन झाला आहे. समोर एक रसवंतीगृह आहे, तिथं जाऊन जरा आपण एक फक्कड उसाचा रस पिऊया, थंडगार जरा, कारण आता ऊन पण आहे. वडापाव पण खाल्ला आहे, तर एक मस्त या ठिकाणी जरा उसाचा रस पिऊन घेऊया. एक थंडगार उसाचा रस पिल्यानंतर जरा बरं वाटेल. कितीला आहे हो? तुला काय द्या, एक द्या ना. तर मग हा आपण आता उसाचा रस घेतला आहे, जरा पितो. हे पितो रस. अरे बापरे, आले बापले नको दे थोडंसं. मित्रांनो, आता आपला वडापाव खाऊन झाला आहे. मी तुम्हाला एक हॉनेस्ट रिव्ह्यू देतो, कसा वडापाव होता. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की वडापाव चांगला आहे, क्रिस्पी आहे, सगळं आहे. वडापाव तर ॲक्च्युली चांगला आहे, क्रिस्पी आहे, सगळं आहे. पण पहिला वडापाव खाताना चांगला लागला. दुसरा पाव जसा थोडासा थंड झाला वडापाव, एवढा काय मला काय खास वाटलं नाही. वडापाव पिटाळा पण होता आणि मीठ कमी होतं थोडं. आणि एवढी अशी म्हणावायची म्हणजे जी हाईप झालेली आहे, एवढा काय चांगला वडापाव, एवढा काय खतरनाक वडापाव नाही. ह्याच्यापेक्षा आमच्याकडे कराडला जबरदस्त वडापाव आहेत, वडूजला चांगला वडापाव आहे, सह्याद्री वडापाव, ह्याच्यापेक्षा चांगले वडापाव आहेत. तर एक तुम्हाला जर ॲव्हरेज सांगायचं झालं तर एक तुम्हाला एक रिव्ह्यू म्हणून
10पैकी याला मी 6 स्टार देईन. तुम्ही त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावा की टेस्ट कशी असेल. तर मला तर काय एवढा काय खास वाटलं नाही, पण आता गरम गरम जर तुम्ही खाल्ला पावसाळ्यामध्ये तर मग आपल्याला चांगलाच वाटणार. तर ठीक आहे, आपला वडापाव खाऊन झाला आहे. आता आपण निघूया घरी जायला. 2 वडापाव खाल्ले, पोट फुल झाले, कारण वडापावची साईज मोठी आहे आणि वडापाव आहे 20 रुपयाला. तर चला, युगच्या तोंडावर ऊन येते आणि आता आपण निघूया. पकडायला जरा. तर मित्रांनो, आपण खास वडापाव खायला आलेलो, तर वडापाव खाऊन झाला आहे. तर आता आपण निघूया घरी. तर मी आता व्हिडिओ इथंच एंड करतो. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. कोणाला यायचं असेल तर तुम्ही हा वडापाव टेस्ट करा, येऊ शकता. टेस्ट करण्यासारखा वडापाव आहे. तुम्ही या, टेस्ट करा. तुम्हाला कसा वाटतो आहे, तुम्ही खाल्ल्यानंतर तुमची प्रतिक्रिया काय आहे मला कमेंटमध्ये सांगा. मला तर ठीकठाक वाटला, एवढा पण काही खास नाही, आणि मी 10पैकी याला 6 स्टार देईन. तुम्ही या वडापाव खावा, कसा वाटतं आहे नक्की सांगा मला. तुमचा रिव्ह्यू काय आहे तो मला कमेंट्समध्ये सांगा. तर मी आता व्हिडिओ इथंच एंड करतो आहे. हा व्हिडिओ कसा वाटला आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कोण नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांमध्ये, मित्रपरिवारामध्ये, कुटुंबियांसोबत, फॅमिलीमध्ये आपला व्हिडिओ हा शेअर करा. तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आपल्या या चॅनलवरती. तुर्तास तुमची मी रजा घेतो. तुम्हाला परत भेटू आपण अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. चला, धन्यवाद, थँक्यू. काळजी घ्या, मस्त राहा, खुश राहा, हसत राहा, गुटगुटीत राहा, निरोगी राहा. धन्यवाद.